तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रीच्या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील या ठिकाणी आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज पाहणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी आपण या ठिकाणी 580 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे. या PDF मध्ये विद्यार्थ्यांनो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण आपल्याला दिलेला आहे. अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल तर PDFच्या बाहेरचा येणार नाही. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील मिळणार आहेत. इतिहासमधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल, एवढ्या डिटेलमध्ये जे MCQ आहेत तुम्हाला या PDFला सोडून कुठेही मिळणार नाहीत, 100% खात्री आहे. विज्ञानमधील विद्यार्थ्यांना या ठिकाणी 500+ MCQ मिळणार आहेत. भूगोलवरील देखील MCQ मिळणार आहेत. जनगणना 2011 असो, अर्थशास्त्र MCQ असो, सर्व आपल्याला मिळणार आहे. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांना हा जो सुपर क्लास पाहून आहे ही PDF आपल्याला 250 मध्ये जर घेत असाल तर हा सुपर क्लास मध्ये पाहून घेत असाल तर मिळणार आहे. घेण्यासाठी काय करायचं आहे, या नंबरवर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना तेव्हाच तुम्हाला पाहाव्यास मिळतील. सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण नक्कीच द्यायचा असतो. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. प्रश्नात विचारलेला असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण ठरलेल्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. स्पेशली पहिल्या महिला आयुक्त इंदुराणी जाखड, प्रिया जाखड, आकांक्षा जाखड किंवा मीनाक्षी जाखड. ऑप्शन्स क्रमांक 1 इंदुराणी जाखड ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरलेल्या आहेत. प्रश्न दुसरा पाहूया. खरोसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लेणीचं नाव लक्षात घ्या फक्त. खरोसा लेणी या लेणीविषयी प्रश्न आहे. सातारा, भंडारा, लातूर किंवा या ठिकाणी जालना. तर खरोसा लेणी ही जी आहे विद्यार्थ्यांनो, ऑप्शन्स क्रमांक 3 लातूर या जिल्ह्यामध्ये असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न तिसरा. कोणते विटॅमिन मेंदूसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, उपयुक्त आहे ते सांगायचं आहे. कोणत्या अवयवासाठी? मेंदूसाठी. तर विटॅमिन B6, विटॅमिन B9, विटॅमिन B12 किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 विटॅमिन B12, विटॅमिन B9 व B6 हे सर्व जीवनसत्व जे आहे मेंदूसाठी अतिशय उपयुक्त असणारे दिसतात. प्रश्न चौथा. मुळा, मुठा व गोर तसेच इंद्रायणी ह्या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. 4 नद्या आहेत: मुळा, मुठा, गोर, इंद्रायणी. तर भीमा नदी, वैनगंगा, सतलज किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, भीमा नदीच्या मुळा, मुठा, गोर, इंद्रायणी ह्या उपनद्या असलेल्या दिसतात. प्रश्न 5वा. तर विचारलेला आहे की रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची अत्यंत गरज असते ते सांगायचं आहे. रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी तर या ठिकाणी कर्बोदकाची आहे का, प्रथिने, लोह किंवा जीवनसत्वाची? तर ऑप्शन्स क्रमांक 3 लोहाची अत्यंत आवश्यकता असते. कशामध्ये? रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न. संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची जी संख्या आहे ती किती आहे? म्हणजेच किती राज्यासाठी जे आहे विद्यार्थ्यांनो, राज्यांमध्ये उच्च न्यायालय आहे ते सांगायचं आहे. 25, 20, 26 किंवा 28. ऑप्शन्स क्रमांक 1 25 राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो उच्च न्यायालय असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते व इतर जे उरलेले राज्य आहेत त्यांना इतरांचे उच्च न्यायालय सोपवण्यात आलेले आहे. प्रश्न कव्हर करूया 7वा. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा जो वेग आहे प्रति मीटर किती आहे असणे आवश्यक असते ते सांगायचं आहे. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग प्रति सेकंड किती असावा लागतो? 4 मीटर, 5 मीटर, 4 मीटर, 6 मीटर किंवा 8 मीटर. तर पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा जो वेग आहे प्रति सेकंड 4 मीटर एवढा असावा लागत असतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा. महाधमनीद्वारे ऑक्सिजनयुक्त हृदय कोणत्या ठिकाणाहून सर्व शरीरात पसरते किंवा जाते किंवा वाहते आपण म्हणू शकतो ते सांगायचं आहे. तर हृदय, यकृत, मूत्रपिंड किंवा मेंदू. तर विचारलेलं आहे की महाधमनीद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त कोणत्या ठिकाणाहून सर्व ठिकाणी जाते शरीरामध्ये? तर हृदयापासून सर्व शरीरामध्ये पसरत असते हे कळते. पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे 9वा. तर विचारलेला आहे की शरीराची वाढ करणे पुढीलपैकी कशाचे म्हणजे कार्य आहे ते सांगायचं आहे. शरीराची वाढ करणे
जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने किंवा कॅल्शियम. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच प्रथिनांचे कार्य म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो या ठिकाणी शरीराची वाढ करणे हे या ठिकाणी आहे. प्रश्न 10वा पाहूया. शरीराची झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? आता या ठिकाणी झीज भरून काढणे विचारलेलं आहे की कोणाचे आहे? जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने किंवा कॅल्शियम. तर प्रथिनांचे या ठिकाणी दुसरे कार्य म्हणजे विद्यार्थ्यांनो शरीराची झीज भरून काढणे देखील असते. प्रश्न 11वा करूया. तर विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारक विचाराने या ठिकाणी नास्तिक व समाजवादी होता ते सांगायचं आहे. नास्तिक तसेच समाजवादी असणारा क्रांतिकारक. राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, चाफेकर बंधू किंवा वरीलपैकी सर्व. भगतसिंग हा जो क्रांतिकारी आहे विद्यार्थ्यांनो नास्तिक तसेच समाजवादी विचाराने असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 12वा. तर विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो की आपेगाव हे कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? ठिकाण आपेगाव लक्षात घ्या. संत रोहिदास, संत तुकाराम महाराज, संत नामदेव किंवा संत ज्ञानेश्वर. तर ऑप्शन्स क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव म्हणजेच आपेगाव हे आहे. प्रश्न 13वा. आर्थिक परिस्थिती धोक्यामध्ये आली तर पुढीलपैकी कोणती आणीबाणी ही विद्यार्थ्यांना विचारलेला आहे की घोषित केली जात असते? कोणती परिस्थिती? परिस्थिती लक्षात घ्या. पूर्वी सर्वप्रथम आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्या कारणास्तव आर्थिक, राष्ट्रीय, राज्य किंवा वरीलपैकी नाही. तर आर्थिक आणीबाणी तेव्हाच घोषित केल्या जातात जेव्हा आर्थिक परिस्थिती धोक्यामध्ये आलेली असेल. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 14वा. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी कोणता दिवस साजरा केला जात असतो? कोणाच्या? वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी. शिक्षक दिवस साजरा केला जातो का? सामाजिक दिवस, कृषी दिवस किंवा आर्थिक दिवस? तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर 3 म्हणजेच काय कृषी दिवस जो आहे वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी साजरा केला जात असतो हे कळते. प्रश्न 15वा. कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो ते सांगायचं आहे. पुरस्काराचं नाव कलिंग हा विचारलेला आहे. साहित्य, विज्ञान, खेळ किंवा शिक्षण. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी आपल्या समोर योग्य आहे 2. विज्ञान क्षेत्रामध्ये कलिंग हा पुरस्कार प्रदान केला जात असतो. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेले आहे. महिला व्यक्ती आहेत अंजली भागवत यांनी. तर नेमबाजी, धावपटू, बॅडमिंटन किंवा हॉकी. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच नेमबाजीशी संबंधित अंजली भागवत ह्या खेळाडू असलेल्या दिसतात. प्रश्न 17वा करूया. खालीलपैकी कोणकोणती कार्ये संसद हे पार पाडते? पुढीलपैकी कोणकोणती कार्य आहेत संसद पार पाडते? कायदा करणे, संविधान सुधारणा करणे किंवा संघर्ष मिटवणे चालू असलेला किंवा वरीलपैकी सर्वच. तर विचारलेला आहे भारतीय संसद. तर ऑप्शन्स क्रमांक 4 संघर्ष मिटवणे, संविधान सुधारणा करणे, कायदे करणे हे सर्व जे कार्य आहे संविधानाने कोणाला करण्याचा अधिकार दिलेला आहे? संसदेला. तर प्रश्न 18वा. आफ्रिका खंडातून पुढीलपैकी कोणते अक्षवृत्त जातात ते सांगायचं आहे. अक्षवृत्त आफ्रिका खंडातून जाणारे विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त किंवा वरीलपैकी सर्व. तर आफ्रिका खंडातून त्या ठिकाणी कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त हे सर्व अक्षवृत्त जातात हे कळते. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर विचारलेलं आहे की पुरोहितशाहीला नकार हे कोणत्या समाजाचे तत्व होते? कशाला? पुरोहितशाहीला नकार. आर्य समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज किंवा प्रार्थना समाज. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3 सत्यशोधक समाजाचे काय होते? पुरोहितशाहीला नकार हे तत्व होते. प्रश्न 20वा करूया. राज्यसभा सदस्य सलग किती दिवस गैरहजर राहिल्याने त्यांचे जे सदस्यत्व आहे रद्द होत असते? राज्यसभेचे असो किंवा लोकसभेचे असो दोघांसाठी हे अप्लाय होते. सलग किती दिवस गैरहजर असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होत असते? 30 दिवस किंवा 60 दिवस, 40 दिवस, 50 दिवस. तर एखादा सदस्य सलग 60 दिवस जर सभागृहातून गैरहजर राहिला तर त्याचे सदस्यत्व या ठिकाणी लोकसभा असो किंवा राज्यसभा असो नष्ट होत असते, रद्द होत असते. प्रश्न 21वा करूया.
खालीलपैकी कोणत्या किरणांची जी भेदनशक्ती आहे ती सर्वोच्च असते ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी पर्याय आपल्यासमोर कव्हर करूया. काय आहेत ते? अल्फा किरण, गॅमा किरण, बीटा किरण किंवा वरीलपैकी सर्व. तर विचारलेलं आहे की सर्वोच्च भेदनशक्ती कोणाची असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अल्फा किरणाची सर्वोच्च भेदनशक्ती असते. तर कव्हर करूया प्रश्न 22वा. महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला जो ग्रंथ आहे तो कोणता आहे ते सांगायचं आहे. निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म किंवा सत्सार किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला दिसतो. तर प्रश्न 23वा असा आहे, या ठिकाणी शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा जो अधिकार आहे तो पुढीलपैकी कोणाकडे असतो? ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार कॅल्शियम, हिमोग्लोबिन, ब्युटेन किंवा बिलिरुबिन. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. या ठिकाणी हेमोग्लोबिनचे म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार असलेला दिसते. प्रश्न 24वा असा आहे, वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणाची? वसईची खाडी विचारलेली आहे. उल्हास, नीरा, गंगा किंवा सतलज. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजेच वसईची खाडी उल्हास नदीवर असलेली लक्षात घ्यायची आहे. प्रश्न 25वा, खेडा सत्याग्रह खालीलपैकी कोणाविरुद्ध करण्यात आलेला होता ते सांगायचं आहे. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाविरुद्ध केलेला होता? मुंबई सरकार, दिल्ली सरकार, मद्रास किंवा वरीलपैकी नाही. तर खेडा सत्याग्रह मुंबई सरकार विरुद्ध महात्मा गांधी यांनी केलेला सत्याग्रह होता. प्रश्न 26वा, कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराला स्नो इटर्स असे म्हणतात? कोणता तो वाऱ्याचा प्रकार आहे ज्यांना स्नो इटर्स म्हटले जाते? फॉन, आंधी, बर्ग किंवा चिनूक. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. चिनूक वाऱ्याच्या प्रकाराला काय म्हणतात? तर स्नो इटर्स असे संबोधले जात असते. कव्हर करूया प्रश्न 27वा. मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे तो पुढीलपैकी कोणाकडे असतो किंवा देण्यात आलेला आहे? कोणाला विचारलेले? मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राज्यपाल. ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने बहाल केलेला दिसतो. प्रश्न 28वा कव्हर करूया. गट ग्रामपंचायत किती लोकसंख्या असणाऱ्या गावाकडे दिली जात असते? गट ग्रामपंचायत म्हणजे काय? 1 2 किंवा 3 गावासाठी एकच ग्रामपंचायत असते. तर 500, 60, 700 किंवा 40 कमीत कमी म्हणजे 600 पेक्षा कमी जर एखाद्या गावाची लोकसंख्या असेल तर त्या गावासाठी काय केली जाते? गट ग्रामपंचायत ही निश्चित केली जात असते जवळच्याच गावाची. ठीक आहे. प्रश्न 29वा पाहूया. सुकाचार्य हे डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. डोंगराचं नाव सुकाचार्य. जालना, सांगली, सातारा किंवा पालघर. ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यामध्ये कोणते सुकाचार्य डोंगर स्थित असलेले लक्षात येते. प्रश्न 30वा कव्हर करूया. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकन प्रबुद्ध भारत करण्यात आलेले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्राचे एका प्रबुद्ध भारत असे नामांकन करण्यात आलेले होते, म्हणजे चेंज करण्यात आलेले होते. कोणते वृत्तपत्र आहे ते? मूकनायक, जनता, समता किंवा बहिष्कृत भारत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता या वृत्तपत्राचे नामांकन प्रबुद्ध भारत असे करण्यात आलेले होते. तर अच्छा चला, आता अतिशय महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांना तुम्हा सर्वांना देऊ इच्छितो. तुम्ही या ठिकाणी जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी तयारी करत असाल, फॉर्म भरलेला असाल, तर तुमच्यासाठी काय केलेले आहे? 580 पेजेसचे आपण एक PDF तयार केलेली आहे. हे PDF जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्येच मिळत आहे. जर इतर सुपर क्लास पाहून घेसाल ते आपल्याला 300ला पडेल, 350लाही पडू शकते. तर आताच हा मौका आहे, तुम्हाला संधी आहे. इच्छुक असाल तर नक्कीच घेऊ शकता. या PDF मध्ये विद्यार्थ्यांवर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण ॲड केलेला आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील आहेत. तसेच इतिहासातील A to Z समाज सुधारकातील इन डिटेलमध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे. विज्ञानमधील 500+ MCQ मिळणार आहेत. भूगोलवरील देखील MCQ, जनगणना 2011 असो त्यावरील ही MCQ मिळणार आहेत. जो इच्छुक विद्यार्थी आहे त्या या नंबरवर विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांनी व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या
आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक तुम्ही करून थोडासा प्रोत्साहन जो आहे तुमच्यातर्फे मला नक्कीच द्यायचा असतो. चला भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.